तर मुंबई पुणे महामार्ग आणि रेल्वे मार्गांवर दरड कोसळण्याच्या घटना बऱ्याच घडल्यात। कारण की दरड कोसळल्यानं मुंबई पुणे महामार्ग ठप्प झालाय। मुंबई पुणे रेल्वे वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे। सकाळी सीएसएमटी वरून पुण्याकडे ज्या एक्सप्रेस जातात, मला असं वाटतं की 2 ते 3 ट्रेन्स आहेत 9 वाजेपर्यंत। या सगळ्या ट्रेन्स बंद आहेत कारण की काही ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे, दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झालेली आहे। ही 2 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। एक दृश्य आहे महामार्गाची, मुंबई पुणे महामार्ग ठप्प झालेला आहे, ट्रेन्स बंद आहेत। दुसरीकडे मुंबई पुणे रेल्वे वाहतूकही बंद आहे। मिसिंग लिंक आहे हा, जो आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय। ज्या कनेक्टिंग लिंकचं, मिसिंग लिंकचं काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेलं होतं, मात्र दरड कोसळली आहे तिथं। काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि दुसरीकडे मुंबई पुणे ही जी रेल्वे वाहतूक आहे ती सुद्धा ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। तर आपण दृश्यांमध्ये सध्या पाहतोय, ही ताजी दृश्य आहेत। सकाळी पहाटे भूस्खलन झालेलं आहे, दरड कोसळली। मुंबई पुणे रेल्वे वाहतूक त्यामुळे बंद आहे आणि दरड कोसळली आहे, भूस्खलन झालेलं आहे। काम तर सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे, मात्र रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे प्रवाशांचा साहजिक एक खोळंबा होणार आहे। हवामान विभागानं पावसाचा सगळीकडे रेड अलर्ट तर जारी केलेला आहे, मात्र रेल्वे वाहतुकीवर सुद्धा त्याचा बराच परिणाम झालेला आहे। कारण की सोमवार आहे, ऑफिसचा दिवस आहे पहिला, आणि त्यानंतर आज रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे। दुसरीकडे मुंबई पुणे हायवे सुद्धा बंद आहे, महामार्ग बंद आहे, कारण की मिसिंग कनेक्टिंग लिंक हा आहे। तिथे दरड कोसळल्याची ही दृश्य पाहतोय, तिथली सुद्धा वाहतूक पूर्णपणे बंद आहे। यापुढे हा जो ढिगारा दिसतोय या दृश्यांमध्ये, आपण यापुढे गाड्या जाऊ शकत नाहीयेत। त्यामुळे पावसाची सध्या भीषण परिस्थिती आहे। आज सुद्धा मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहेल असा अंदाज वर्तवला गेलाय। आणि या संदर्भात आणखी अपडेट घेऊयात। आमचे खोपोलीचे प्रतिनिधी प्रवीण जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीण, पावसाचा अंदाज कसा आहे, पाऊस एकूणच कसा आहे आणि कशी वाहतूक ठप्प झाल्याचा परिणाम नागरिकांवर होतोय? नक्कीच रात्रभर खोपोली आणि त्याचा जो घाटमाथा आहे, म्हणजे लोणावळ्याचा परिसर वगैरे, या परिसरामध्ये अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला। त्यामुळे खोपोली आणि खालापूर तालुक्यामधून वाहणारी जी पाताळगंगा नदी आहे तिने तर आपलं पात्र सोडून संपूर्ण रहिवासी भागामध्ये तिचं पाणी घुसलेलं रात्रभर पाहायला मिळालेलं आहे। सध्याही पावसाचा जोर हा कायम आहे आणि जो काही हवामान खात्याने इशारा दिलाय त्यानुसार दिवसभर आज अशीच परिस्थिती असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। या पावसामुळे रात्रीमध्ये दोन्ही महामार्ग जे आहेत, म्हणजे मुंबई पुणे मिसिंग लिंक जो नवीन प्रकल्प आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा, या मिसिंग लिंक वरतीही एका बोगद्याच्या टोकावरती मोठी दरड कोसळल्यामुळे MSRTCने आता जाहीर केले की पुढचे आदेश मिळेपर्यंत मिसिंग लिंक संपूर्णपणे बंद राहणार आहे। त्यामुळे मुंबई पुण्याची ये जा जी आहे ती काहीशी थांबलेली सध्या आपल्याला दिसते। तसंच घाटातून जो कर्जत मार्गे रेल्वे मार्ग जो आहे त्याच्यावरतीही 1-2 ठिकाणी दरड कोसळल्याचं समजतंय। त्यामुळे रेल्वे मार्गही पूर्णपणे आता सध्या ठप्प झालेला आहे। दोन्ही बाजूनी कुठल्याही प्रकारची वाहतूक सध्या सुरू नसल्यामुळे प्रवाशांचे आता सध्या हाल होत आहेत हे 100%। त्यामुळे सध्या तरी पावसाचा जोर जोपर्यंत कमी होत नाही, पाणी हे ओसरत नाहीये, तोपर्यंत महामार्गांवरची वाहतूक ही सुरळीत होताना आपल्याला सध्या तरी दिसत नाहीये। प्रवीण, 2 ठिकाणी दरड कोसळली आहे, भूस्खलन झालंय असं कळतंय। पहाटेची घटना आहे। युद्ध पातळीवर जरी काम सुरू असलं तरी सुद्धा कधीपर्यंत सुरळीत होईल, एक प्राथमिक अंदाज काय वर्तवला जातोय? पहाटेपासूनच खरं तर या दरडी हटवण्याचं काम सुरू आहे। मुंबई पुणे या मिसिंग लिंकचं सध्या असं होतंय की काढण्याचा त्यांचा प्रयत्न हा कंटिन्युअसली चालू जरी असला तरी वरतून हा मातीचा जो काही मलबा आहे, डोंगराचा मलबा आहे, हा कंटिन्युअसली पडत आहे।
पाऊस सुरू असल्यामुळे म्हणजे जोपर्यंत पाऊस हा पूर्णपणे थांबत नाहीये तोपर्यंत जी वरून दरड कोसळती आहे, मातीचा मलबा जो रस्त्यावरती पडतो आहे तो थांबवण्यामध्ये कुठेतरी सध्या तरी अपयश येताना यंत्रणेला दिसतंय. आणि दुसरी गोष्ट झाली लोहमार्गाची, तर यावरच्या दरड हटवण्याचं युद्ध पातळीवरती काम चालू आहे. पुढच्या 1-2 तासामध्ये एकेरी लाईन तरी कमीत कमी चालू होईल असं रेल्वे प्रशासकांना आतापर्यंत तरी कळतंय. या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी. मलबा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. आमचे खोपोलीचे प्रतिनिधी प्रवीण आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि तिथले सगळे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत होते. मुंबई पुणे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे कारण की 2 ठिकाणी ही दरड कोसळलेली आहे. मध्य रेल्वेच्या सुद्धा अप डाऊन आणि 3ही मार्ग बाधित झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दरड कोसळली आहे, भूस्खलन झालेलं आहे, धबधबे तर प्रवाहित झालेलेच आहेत आणि भूस्खलनही काही ठिकाणी झालं आहे. त्यामुळे ढिगारा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे. मात्र दोन्ही ठिकाणची वाहतूक बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. ठप्प आहे वाहतूक. एकही गाडी एका साईडहून दुसऱ्या साईडला जात नाही आहे. रेल्वेसुद्धा ठप्प आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुणे ही जी सकाळी 5 वाजता, 7 वाजता आणि 8 वाजता एक्सप्रेस जाते ती बंद असल्याचं पाहायला मिळत आहे.